शिल्पास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तुम्ही बघू शकता, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे हे आहे 1 वाटी मिल्क पावडर। हे नेस्ले कंपनीचं मिल्क पावडर आहे, तुम्ही बघू शकता इथे। हे बघू, नेस्ले कंपनीचं हे मिल्क पावडर आहे। हे 1 वाटी पिठी साखर आहे आणि हे 1.5 वाटी डेसिकेट कोकोनट आहे। मी याला मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे। मी बनवत आहे पेढा, त्यासाठी हे मिल्क पावडर छान असं इथं घेतलेलं आहे। आता याला आपण तिन्ही इन्ग्रेडियंट्स एकत्र कालवणार आहे। तुम्ही बघू शकता, याला छान असं एकत्र घ्यायचं आहे आणि याला छान असं हाताच्या साहाय्याने मिक्स करून याच्यामध्ये आपल्याला दुधाच्या साहाय्याने याला घट्ट असा डोका करायचा आहे। तुम्ही बघू शकता इथे छान असं अर्धी वाटी दूध घेतले आहे। हे गरम दूध आहे, याला थंड झाल्यावर बघू शकता इथे आपला डो तयार आहे। आता आपल्याला याचे 2 भाग तयार करायचे आहेत। तुम्ही बघू शकता इथे आपले 2 भाग तयार आहे। आता एका भागामध्ये आपल्याला हा फूड कलर टाकायचा आहे, ऑरेंज फूड कलर आहे। त्याला मी असं इथे एका भागामध्ये टाकून याची कलरफुल मिठाई बनवणार आहे। ते आहे ऑरेंज कलर, त्याला एक छान असं भाग पूर्ण करायचा आहे आणि एक आपल्याला सफेदच ठेवायचा आहे। तुम्ही बघू शकता 2 भाग आपले आहे, एक ऑरेंज आणि हा व्हाईट। आता याचा एक तुकडा आणि याचा एक तुकडा असं करून समप्रमाणात एक एक छोटे छोटे बाईट घेऊन आपल्याला याचा पेढा किंवा मिठाई बनवायची आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी आपली ही मिठाई तयार आहे। तुम्ही हे बघू शकता एकदम मार्केट स्टाईल एकदम मिठाई मावासारखी दिसत आहे ना। तर त्याच्यानंतर इथं ठेवलेलं आहे पिस्ताची टॉपिंग केलेली आहे। तर तुम्हाला अशा पद्धतीने माझी कोकोनट मावा बर्फी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, शेअर करा, सबस्क्राईबर करा, शिल्पास किचनला लाईक करा।